विविध कार्यकारी सोसायटीचे गट सचिव यांनी मनमानी करत मतदार यादीमधील नावे वगळली। जोपर्यंत माझी मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार। तालुक्यातील मौजे गुंजेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या मतदार यादीमध्ये घोळ करून मनमानी केल्याप्रकरणी गट सचिव गोविंद गायकवाड यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व सोसायटीची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी गुंजेगाव येथील रहिवासी अमोल मोटे हे सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करत असून जोपर्यंत गट सचिवावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं। सध्या तालुक्यातील सर्व सेवा सोसायट्यांचे मतदान चालू असून बऱ्याच सेवा सोसायट्यांचे मतदान झाले आहे तर काही सोसायट्यांचे चालू आहे। या संदर्भात दिनांक 26 जून 2025 रोजी अर्ज देऊन गट सचिव गोविंद गायकवाड यांनी कशा प्रकारे घोळ करून सभासद कमी केले हे सांगितलं आहे। दिनांक 30 जून 2025 रोजीपासून गावातील रहिवासी अमोल मोटे हे निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस असून जोपर्यंत माझी मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहणार असल्याचे उपोषणकर्ते अमोल मोटे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं। विविध विकास कार्यकारी सोसायटी गुंजेगाव येथील सन 15/7/2019 रोजी संस्थेनं अंतिम यादी प्रदर्शित केली होती। सदरील यादीमध्ये जे सभासद अस्तित्वात होते सदरील सभासद संस्थेनं कशा प्रकारे कमी केले व आज रोजी त्या सभासदांना कमी करण्याचं कारण त्यांची अनामत रक्कम परत दिली का, संस्थेने काय कारवाई करून ते सभासद कमी केले याचा लेखी पुरावा देण्यात यावा। त्याचबरोबर अंतिम यादीतून ज्या सभासद मयत आहेत अशा सभासदांचा वारस नोंद करण्याची सचिवांची आवश्यकता होती, पण सचिवांना तसे अजिबात केलेलं नाही। डायरेक्ट भाग रजिस्टरमध्ये कुठलाही नोंदणी न ठेवता संबंधित 1-2 पुढाऱ्या सोबत घेऊन भाग रजिस्टर बदलण्याचा सचिवांनी प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर 19, 20, 21, 22, 23 अशा प्रत्येक वर्षी जो ऑडिट झालं संस्थेचं ह्या ऑडिटचं 19, 20, 21, 22, 23 नुसार जे सभासद भाग रजिस्टरला होते तेच अंतिम करण्यात यावे व आज रोजी जो कार्यक्रम डिक्लेअर केला आहे तो कार्यक्रम रद्द करून सदरील सभासदांना न्याय द्यावा। सदरील सभासद यादीमध्ये प्रविष्ट केल्यानंतरच विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात यावी ही माझी मागणी आहे। रोजी मी गंगाखेड येथे सहाय्यक निबंधक ऑफिस सहकारी संस्था यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलेलो आहे। सदरील नावे अंतिम यादीमध्ये प्रविष्ट केल्यानंतरच मी उपोषणापासून निवृत्त होणार आहे, अन्यथा उपोषण सोडणार नाही। गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले।